तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आज पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत. आज मी येईल असं आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वार्षिक सभेत. तर बरीच मंडळी गावच्या कानाकोपऱ्यातून आणि इकडची सुद्धा जी स्थित मुंबईत रहिवासी असत, पण त्यानिमित्ताने सगळेजण ना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी लोक येऊन जमतं. चांगलं वाटतं, सगळी आपली भाषा बोलतात. सो एक्सायटेड असेल. तर प्रवेश करताच ना ह्या बघ आता गंमत. प्रवेश करतात मंडळ हे बघा, सुंदर असा बोर्ड लिहिलेला श्री गणेशाय नमः. सभेला उपस्थित सर्व मान्यवर व सभासद यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. आजही सभासद फॉर्म भरले जातील. वार्षिक सभासद वर्गणी स्वीकारली जाईल आणि महिला सभासद नेहमीच चालू. धन्यवाद. तर आता पुढे जाऊया, काउंटर आहे ते. आता दीप प्रज्वलन होणार आहे थोड्याच वेळात आणि ते सर्व सभासद आले सेक्रेटरी सभासदांची सही, स्वाक्षरी किंवा ग्रामस्थ आपल्या गावचे असतील मंडळी, त्यांची सुद्धा इथे आम्हाला माहिती आहे ना. जाऊन बसायचं तसं. तर ते आमचे सावंतकर असत हे बघा. आणि आता आपण पुढे जाऊया. महिलांची सुद्धा हजेरी लागलेली आहे. भाई काका बसलेली असत. आपलं माणूस आणि आमचे चव्हाण काका सुद्धा असत. बरेच ना का आता ह्या शाळेपासून आमचं हे असं सांगितलं असतं, अध्यक्षपद घोषितलं जातं आणि नंतर अध्यक्षांचे स्वागत, नंतर अनुमोदन. मस्त असायचं गावच्या शाळेत. तर ती एक सवय लागलेली. आणि आता इथे थोड्याच वेळात अध्यक्ष निवडले जातील सभेचे आणि पुढील गोष्ट होती सभेची चर्चा विषय. महिला मंडळ सुद्धा आलेली आहे. थोड्याच वेळात दीपप्रज्वलन होतील आणि आता अगरबत्ती लावून समाप्त केल्याने दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रम सुरुवात केली आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. पवार दादा बसलेले असेल. पवार दादांचं भाषण होणार आहे थोड्याच वेळात. आमचे भजन मंडळाचे अध्यक्ष माननीय सुभाष गावराणी साहेब, इकडे सगळी मंडळी आलेली आणि बरीच मंडळी येणार आहेत. रवींद्र माईक नसेल तर त्यांनी येऊन देता बघा. नोंद करायचे, आपलं नाव यायचे, आपली सही करायची आणि आपला संपर्क क्रमांक द्यायचा आहे, जेणेकरून भविष्यात आम्हाला तर मंडळी, सभा सुरू होण्याच्या अगोदरच सुंदर अशा गीत गायनाने सुरुवात झालेली आहे. अभंगवाणीने, ती म्हणजे सीताराम सावंत काकांच्या सुंदर अशा गायनाने. आणि सगळेजण अगदी मंत्रमुग्ध झाले आणि मग सभेक सुरुवात झाली. तर तोपर्यंत तुम्ही हा गाणं ऐका आणि मग पुढचा जो व्हिडिओ जो पाठ होतो बघा. ओंकार अनादि अनंत अथार अपरंपार. ओंकार अनादि अनंत अथार अपरंपार. नाद ब्रह्म परमेश्वर, नाद ब्रह्म परमेश्वर, सगुण रूप साकार. ओंकार अनादि अनंत अथार अपरंपार. ओंकार अनादि अनंत अथार अपरंपार. सूरज परिष सूर श्रवण, सूरज परिष सूर श्रवण, स्वरगंधिका श्वासन. सूरज परिष
सुरश्रवण स्वरगंधिता श्वासन सूरस्वर सुरश्रवण स्वरगंधिता श्वासन तिमिराजा गर्भीश्वर तिमिराजा गर्भीश्वर तेजोमय ओंकार ओंकार अनंत अथांग अपरंपार ओंकार अनंत अथांग अपरंपार तार जगाते स्वामी तार जगाते स्वामी सीता पालन करता भक्तांचा त्राता ब्रह्मांडाचा नायक तूच विधाता तू सृष्टीचा पालन करता भक्तांचा त्राता ब्रह्मांडाचा नायक तूच विधाता नाम केला स्वामी समर्थ नाम केला स्वामी समर्थ चित्त हर परी अक्कल मोठी ज्ञान लागले अक्कल मोठी ज्ञान लागले माझ्या मनाचे स्वामी साऱ्या जगाचे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ ते वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सर्वप्रथम आता कार्यरत असणारी आपली जी कमिटी आहे त्या कमिटीचे आता अध्यक्ष आपले आहेत माननीय श्री वसंत गणपत आंगणे, उपाध्यक्ष आहेत श्री रतन कुमार श्रीधर राणे, उपाध्यक्ष आहेत श्रीमती दीप्ती प्रदीप लोके, सचिव संतोष हरी कासले, उपसचिव दशरथ मनोहर परब, खजिनदार श्री सूर्यकांत कृष्ण सावंत, उपखजिनदार सौ राधिका रतन कुमार राणे आणि यामधील सदस्य आहेत संतोष अर्जुन पवार, प्रवीण विष्णू परब, श्रीमती नमिता नंदकिशोर सावंत, शशिकांत हरिश्चंद्र गांगड, वसंत सत्ताराम श्रीधर राणे यांनी वरती यायचंय. दीप्ती प्रदीप लोके आपण यायचंय. खजिनदार सूर्यकांत कृष्ण सावंत आपण यायचंय. धन्यवाद. तसंच आपल्या सर्वांचं स्वागत करून आता आज आपल्या मंडळाचे सर्व ज्येष्ठ असे माननीय श्री अरविंद चव्हाण साहेब आपण व्यासपीठावर यायचे. व्यासपीठावर यायचंय. आपल्याला नम्र विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. तसंच आजच्या या सभेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत माननीय अरुण नरे साहेब. नरे साहेबांना आपल्या मंडळाचे उपसचिव आपले सचिव संतोष कासले साहेब आपण त्यांना घेऊन यायचे व्यासपीठावर. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं.
नरे साहेबांचा मी परिचय करून देतो. नरे साहेब हे एक शिक्षक आहेत. MA BEd केलेले आहे. त्याच्यानंतर श्रीराम विद्या मंदिर पडेल हायस्कूल देवगड इथे, तसंच SB राणे हायस्कूल नारिंगरे देवगड, श्री समर्थ विद्या मंदिर जोगेश्वरी पूर्व नारिंगरे येथे त्यांनी शिक्षण घेऊन इथे त्यांनी शिक्षकी पेशा पण घोषविलेला आहे. तदनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये 35 वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर 2 वर्ष झाली सेवानिवृत्त आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार झालेला आहे आणि सत्कार केल्यानंतर सर्वप्रथम यावर्षी जे देवाघरी गेलेले आहेत, जे आता आपल्यात नाही आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर सभेच्या पुढील विषयांना सुरुवात झाली. आता सभा सुरू झाली म्हटलं की पहिल्यांदा इतिवृत्त वाचन असतं, ते म्हणजेच मागील सभेत, आणि ते वाचून दाखवतात मंडळी. हे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण एकच, वय जरी झालं असेल ना तरी या सर्व वरिष्ठांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि लेखणी अत्यंत सुंदर. 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सुरू करण्यात आली. इथे तुम्ही पाहताय पवारदादा असत आहे बघा, चालू सभेचा हा अहवाल, जे काही पॉईंट्स आहेत ते लिहून काढत आहेत, जेणेकरून नंतर ते संपूर्ण लिहायला उपयोगी ठरतं. अध्यक्ष सभेचे मार्गदर्शन करताना आपण पाहत आहोत. धन्यवाद. आता हे पाहता तुम्ही हा हिशोब तपासणीस, म्हणजे चालू वर्षाचे जमा आणि शिल्लक. सभेत बघितलं तर महिला वर्ग सुद्धा उपस्थित होतो आणि मस्त काय सभा संपत इली जवळपास, आणि गरमागरम वडे आणि चटणी जो बेत आखलेलो होतो, आणि एकंदरीत कसं कार्यक्रम रंगरूपेशा छानच गेली. तर एकंदरीत छान वाटला व्हिडिओ. तुम्ही मंडळी शेवटपर्यंत बघत राहा, कशी वाटतं ती नक्कीच सांगा. काही बघा सोय चांगली झाली, गरम बाहेर पाऊस पडता आणि आता गरम गरम बटाटे वडे. ठीक आहे. लादी पुसली अशी बायने केली. कमलाकर दादा आनंद घेतात, बाहेर पाऊस आणि गरम गरम वडे. कप देवा, कप पडतात तिकडे. कप पडतात. सभेच्या निमित्त का होईना पण 4 माणसं एकत्र येतात आणि आपली गावाकडची मंडळी एकत्र येऊन बोलतात, छान वाटतं. मंडळी सभा छान पार पडली, खूपच छान वाटलं. शेवट मात्र पाहायला विसरू नका, कारण शेवटला राष्ट्रगीताने समाप्ती झाली आहे. कमेंट मात्र नक्कीच करा. जय हिंद म्हणून, भारत माता की जय. आणि मंडळी सभा झालेली आहे. ही सभा तर असा सभेचा वरिष्ठांचा अनुभव खूप चांगला आहे. सभा भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद. घोषणा करतो, परंतु भारत माता की